नेरळ या राज्यमार्गावरील दहिवली येथील पुलाजवळ महामार्गाच्या मधोमध झाडांच्या फांद्या लटकलेल्या अवस्थेत आहेत. या रस्त्यावर नेहमी वाहनांची वाहतूक राहते. नागरिक आणि वाहन चालकांना या लटकलेल्या फांद्यांपासून स्वतःला वाचून प्रवास करावा लागतो. मात्र रात्री प्रवास करताना वाहन चालकांना जर लटकलेल्या फांद्या दिसल्या नाही आणि अपघात झाला तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. नेरळ रेल्वे स्थानकातून मुंबई, ठाणे, कल्याण आदी शहरात कामाकरता जाण्यासाठी तसेच नेरळ ही मुख्य बाजारपेठ असल्याने या मार्गाचा वाहतूक प्रवासाकरता कळंब, ओलमन, बोरगाव, निकोप, मोहिली, अवसारे, मानिवली, वारे, पोशीर, पोई, देवपाडा आदी खेडेगावातील नागरिक मोठ्या प्रमाणात करतात. तर नेरळवरून कळंब, मुरबाड आदी ग्रामीण भागात एसटी सेवा देखील सुरू आहे. तसेच नेरळ, कळंब आदी ग्रामीण भागातून दुचाकी व चारचाकी वाहनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रवास होत असतो. मात्र याच मार्गावरील असलेल्या दहिवली येथील उल्हास पुलाजवळ रस्त्यावर असलेल्या एका मोठ्या झाडाच्या फांद्या लटकलेल्या अवस्थेत असल्याने या लटकलेल्या फांद्या अचानक पडून एखादा अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लटकलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग पुढाकार घेणार का आणि वाहन चालकांना होणाऱ्या या नाहक त्रासातून मुक्ती देणार का, असा संतप्त सवाल वाहन चालक विचारत आहेत. गणेश पवारसह शीतल मोरे, मेट्रो न्यूज, कर्जत.